सांगितलं होतं का नाही पावसात भिजायला नको. अहो त्याच्यामुळं काय बी नाही झालंय. मग कशामुळे झालंय तर माणसानं सांगितलेलं ऐकत जा की जरा. हे किरकोळ आहे हो. उद्या पतूर होईन मी बरी. आणि तसं बी काल आपल्याला बाहेर जाऊन मजा आली का नाही. तसं मी आता इंजेक्शन घेतलंय ना, मग तर लगेच बरी होईल. काय गरज होती का इंजेक्शन घ्यायची? फौजी असून इंजेक्शनला घाबरता का काय? मी इंजेक्शनला नाही घाबरत. तुला काय झालं तर तुला साधी सुई जरी टोचली ना माझ्याने बघवत नाही. चला उठा. आता काय सांगतो ते नीट ऐक. पूर्ण बरी झाल्याशिवाय अजिबात काम करायचं नाही. नुसतं सर्दी पडसं झालं म्हणून कामं झटकून चालतात वय. आहे का मरू दे ती कामं आणि तू बरी हो. तुझी जी काय कामं असतील ना मला सांग. तू लवकर बरी हो. तुम्ही जायच्या अगोदर मला ठणठणीत बरं व्हायचंय. नाहीतर उगाच तिकडची काळजी घेऊन तुम्ही तिकडे जा. म्हणूनच इंजेक्शन घेतलं मी. म्हणजे कशी एका दिवसात बरी होईल. आणि आता तुमच्या सामानाची आवरावरी आवरू आपण सगळं करू. शिकले तुझ्या जीवाला जरा जरी काय झालं ना चैन पडत नाही मला. उद्या लढायला सुरुवात जरी झाली ना मागं हटणार नाही मी. पण तुला जरा जरी खर्चटलं ना झोप लागत नाही मला. आजा तू असताना कशाला काय होतंय मला. पण मला एवढी की तुझी सवय लावू नको की तू गेल्यावर एकटी पडीन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अहो तुम्ही कशाला आणायचं. चला उठा. आजार यायचे लक्षातच नाही ना. जरा तुम्ही कशाला केला चहा. मी करून घेतला असता की. आणि तसं बी उठायची वेळ झाली आता. काय उठायची बिटायची गरज नाही. आता गप चापायचं आणि पडून राहायचं. मी काल सांगितलं लक्षात आहे ना. बरं होईपर्यंत काम करायचं नाही. मी लहान असल्यावानीच करता बघा. लहानच आहेच माझ्यासाठी. चल मी आलो रनिंगला जाऊन. आणि उठू नको पडून राहा. चहा कसा झालाय म्हणजे जमते ना मला. अजून काय पाहिजे. बर आराम करत. ये आलो मी जाऊन. कशाला निस्ता व्याप करून ठेवतात. आता किचन भर सगळा पसारा करून ठेवला असेल. मामीने बघितलं तर लई अवघड होईल.
मिसेस फौजी, एकदा केलेली चूक फौजी परत कधीच करत नाही. कारण पहिली चूक एक वेळ फौजीला माफ होऊ शकल, आणि दुसरी फौजीच्या जीवावर बेतू शकते. कळलं का? अहो, तुम्ही परत कशाला आलाय? पाण्याची बाटली राहिली का? घेतलंय सगळं. मला माहित होत तू उठून येशील. तू आराम कर. अहो, मला असं निमित्त करून काम टाळा आवडत नाही. काय निमित्त? अगं आजारी आहेस तू, आणि काय काम टाळत नाहीस हं? तुला एवढंच वाटत असेल ना, तुझी सगळी काम मी करतो. चल. असं बोलताय जसं काय परत आल्यावर पिठाचा गोळाच मळा घेणार. अगं स्वयंपाक काय कोण मी करलच की. मामी, जीजे, जयडे आणि बाकीचं करायला मी समर्थ आहे. चला, अजून करायला नाही ना? चला. अहो, ऐका की पाणी भर. मी भरतो, अंगण झाडतो. अहो, ऐका तरी. काय नाही ऐकायचं. अहो, आता फक्त आराम करायचा, आणि ही माझी ऑर्डर आहे असं समज. आणि सिनियरची ऑर्डर मोडलं काय होतं माहितीये ना? माहिती. जिजे, शीतलचा ताप कमी आला का ग? ताप आलाय जरा कमी, पण अंग अजून कोमटच लागते. नाजूक आहे रे पोर. नाजूक तर आहेच. आमच्यासारखं थोडीच आहे तिचं. करा. जिजे, शीतलला म्हणावं ताप कमी होईपर्यंत जरा कामाला हात लावू नकोस. अरे होय, मी बी तेच सांगितले, पण ऐकते कुठं. नाहीतरी काम करून लय दिवं लावती. एक करती आणि 10 वाढवून ठेवती. त्यापेक्षा न केलेलंच बरं. काय काम वाढवलं ग तिने पुष्पे? आता ती आजारी आहे म्हणून बोलतोय आम्ही. होय, आजारी? आम्ही जसं काय कधी आजारीच पडलो नाही असं बोलताय है ना? आजार कमी आणि नाटकच जास्ती म्हणायची. आमच्या आलं का कधी कोण मदतीला? का कधी कोण पट्ट्या ठेवायला आलं? मस्त अंगात ताप असताना सगळं केलंय आम्ही. सांगायला लागलाय तुम्ही पण मला. मामी 2 ड्रम भरून ठेवलेत आणि हांडे बी आणलेत. बघा, बायको आजारी आहे तर कशी चटाचटा काम करतात ती. अगं पुष्पे, तू आजच काम करत असले का कशी बोलतेस ग? नाही म्हणजे नाही काही नाही. आधी तू आजारी असताना, तुझी बचत गटाची कामं असताना ह्योच एकटा राबायचा घरात. ह्यो समाधान्या कारखाने असायचा. 4 दिवस सगळी कामं केलेत पोरानं. अगं पार पाणी भरण्यापासनं ते धारा काढून गोटा धुवून दूध घालून यायचा. एवढंच नाही, भर उन्हाचं दुपारी रानात बी तोच पडायचा. आणि एवढी सगळी कामं करत असताना बरी तुझी जीभ रेटली ग बोलायला. हाय का? जरा कुठं नातवाला बोललं तर लगेच राग येतोय. असं बोलताय जसं काय माझ्या एकटीचीच काम आहे ती. आम्ही नाही बोलत. अगं तूच बोलून दाखवलंस आज. सुट्टी आल्यापासनं तुझी सगळी कामं ह्यो करतोय. माझी असं म्हणा, ती गेल्यापासून त्यांची कामं मी करती. होय, तू तिची कामं करतीस. मग शीतल आल्या दिवसापासनं सगळी कामं करत्या, ते दिसत नाही का तुला? तरी म्हणलंच, अजून तिचा विषय कसा काय आला नाही. ती म्हणजे आदर्श सूनच आहे ना. मीच वाईट. मीच तिला आल्यापासून कामाला झुपली. ती कामं करती आणि मी बसती बाहेर चावडीवर चकाट्या पिटत. तुमचा नातू आणि नातसून ह्यांच्याशिवाय दुसरं काही दिसत असेल तर ना. जीजे, तू कशाला बोलती ग उगाच? तुला माहिती ना मामीनं राग येतो. जाऊ दे, ती काय खाते का काय मला? जिजे, मामा जा तू, हाय मी. शीतल आजारी म्हणून मी बोलायला गेलो तर यांची तोंड थांबतच नाहीत. आधीच कमी ताप आहे डोक्याला. येतो मी.
काय करत असेल का शिकली? काय माहित का हो? काय नाही, अशीच आठवण आली. ती गेल्यापासून घर कसं मोकळं मोकळं वाटतंय नाही. ती गेली आणि आपल्याला विसरली पण. गप ग, असं काय नाही. विसरली काय नाही. इथं काय चाललंय काय नाही हे सतत तिला जाणवत असतंय बघ. म्हणजे अगं शितलीचा फोन आला होता. इकडं काय झालंय का असं विचारत होती आणि म्हणली की सुमन काकी पर्स द्यायला आली होती, तिचा चेहरा बी पडला होता. काय तिला तर काय म्हणून सांगायचो, सगळं कोडच आहे बघा. होय, आता अजिंक्य बी जाण्याच्या गडबडीत असणार आहेत. सुमन, तिला ह्यातलं काय कळतं कामा नाही. काय हो आव कुठं चाललाय? आलो जरा जाऊन. आव पण कुठं? का येणार आहेस तू पण? मी येणार नाही, पण कुठं चालला ना ते सांगून गेलं तर बरं होईल. मी काय लगेच MIDC जाऊन आलो. का? काय कामाधंद्याचं बघायला नको? पैसे कसे फेडणार आहे? नानांशी बोललाय का? सगळं त्यांना विचारून करायला आम्ही बोळ्यानच दूध पितो नाही का? आव लगेच तुम्ही वाकड्यात का शिरताय? ह्यो जो काय गोंधळ झाला ना त्यांना न विचारता. मी घातलाय ना तर समर्थ आहे मी निस्तरायला. लय कळत असल्यावेळी अक्कल नको शिकूस मला. आव लगेच हमरी तुमरीवर कशा येताय? हे बघा मी काय म्हणत होते, हे बघ, तू नको अक्कल शिकू. जास्त फुकटची अक्कल शिकून यायला लागते ना, म्हणूनच मी काय सांगत नव्हतो. सुमन, जाऊ दे, असं डोळ्यातून पाणी काढू नकोस. काय मी काय वाईट सांगत होते का? माणसाचं चित्त धाऱ्यावर नसलं ना की होती चिडचिड. आपण बाई माणसानं समजून घ्यायचं असते. दरवेळी मीच समजून घ्यायचं का? नवऱ्याने समजूनच घ्यायचं नाही का? तू शांत हो. हे यार जर काय घालतीस, बस की एका जागी जरा. नाही हो, लई कटा आलाय बसून बसून. बस एवढं खाऊन घे, चल ये लवकर. चल लवकर, चल चल चल. नाही नको मला. अहो, एक तर भूक बी नाही मला. हे बघ, अंगात ताप असल्यावर असं होतं, भूक लागत नाही, खावंसं वाटत नाही. हं? अहो, तसं नाही म्हणत आहे मी. मला माहिती तुला कसं म्हणायचं ते. हे बघ, अंगात ताप असला ना की ताकद राहत नाही. ती पेज खाल्ली ना तुला बरं वाटत. चल खाऊन घे, चल. नाही, मी काय म्हणते, मला बरं वाटतंय आता. तुला बरं वाटतंय का नाही डॉक्टर ठरवतो. चल अहो, चल, अहो, चल, ऐका तर. चल चल बस इथं, बस पायवर घे, चल बस. एवढं खाऊन घे, चल. कर लवकर, चल अहो, घे. अहो, मी काय म्हणते, मला जाऊ द्या की बाहेर. दिवसभर इथं बसून बसून ना लई येड्यावानी झालंय बघा. उद्या अहो, असं काय करताय? आता सकाळपासून ऐकलं ना तुमचं. एक तर सकाळपासून हालू बी दिलं नाही. अहो, मला नाही सवय एका जागी बसून राहायची. अगं मग काहीतरी करत बस, वाचत बस. नको, त्याने डोळ्यावर ताण येईल. त्यापेक्षा एक काम कर, गाणी ऐकत बस. हा हा, आणि गाणी ऐकून डोकं धरलं तर नको. त्यापेक्षा एक काम कर, तू जागच्या हलू नको. हा, तुला काय पाहिजे असेल ना तर मला सांग. आणि बाहेर जायचं सोडू. अहो, पण मी नुसतं बाहेरच्या हॉलमध्ये जायचं म्हणते. नको म्हणलं ना, एकतर बाहेर गारट आहे. तू बाहेर गेलीस ना कोणतरी काम लावल तुला, नाहीतर तू काम करशील, माहितीये मला. अहो, आता लई होत्या. होऊ दिलंय. मी काय म्हणते, इथं पडायचं तर बाहेर जाऊन पडते. मग ते झालं ना
शिकले नो मीन्स नो. हे संपव सगळं. चल. नो मीन्स नो. उगाच इंग्लिश झाडू नका. पहिल्यांदाच आजारी पडल्यागत करताय तुम्ही तर. या घरात तर पहिल्यांदाच पडलीस ना. अहो नुसतं बाहेर बर ठीक आहे. बस बाय. पण आज नाही उद्या. संपव सगळं. चल जरा. आता काय हे चला संपव लवकर. बाहेर तर मी जातच असते आणि ते बी आताच. फौजी डोळ्यात गेलं की साबणाचं पाणी. हो फौजी घरातली कामं का करत बसलाय तुम्ही? मग काय करू? फौजी नाशी घरची ड्युटी करणं शोभती का? रावले फौजी सगळ्या ड्युट्या करतो. कधी घरची असू दे बाहेरची असू दे नाहीतर बॉर्डरवरची असू दे. कळलं का? मला सांग तू कुठल्या ड्युटीवर आलाय? तुला काय बाबा घर सुट ना मला आपणच जाऊन दोस्ताला हाय करून यावं. होय मला काय करायला आलायस? लई शान आहेस की. काय काम आहे सांग? तुझा दोस्त म्हणून तुला हाय कराय आलो ना. आज्या शीतलच्या मैत्रिणी आलता काय रे तिला हाय करायला? कुठल्या मैत्रिणी? अरे त्या र लग्नातल्या कॉलेजच्या साड्या नेसल्या होत्या बघ. नाही. आणि त्या कशाला येतील? नाही वय आल्या. नाहीतर एकदा पण नाही आल्या. अरे नाहीतर हाय कसली लका ह्यांची फ्रेंडशिप आहे. हे? मला नाही आवडली. ए ते येतील ना तर राहतील. तुला काय करायचं? मला काय करायचं? हा? मी आपला असंच सहज विचारलं ना. पण आज्या तू का काही घरची काम करतोस? अरे तिकडनं आलो आणि शितली आजारीच पडली. अग बाबो म्हणजे तिच्यासाठी करतोस वय सगळं? घुमटून गावभर करू नको. हळू बोल जरा. अरे तू शीतलसाठी एवढं करतोस म्हणजे कशाला कुणाच्या बाप्पाला द्यायचंय? आता कोण? ए, अरे घाबरत नाही मी. ग बस जरा. ऐक या आजारी येते घरापर्यंत कळ म्हणून म्हणतोय तुला. शांत बस जरा. मी शीतलला भेटून येतो. ए कशाला भेटून येतो? ग बी तू बरा. ती आराम करते आतमध्ये. तुझं आशेने बोलत बसशील सगळी ताकद घालवली ती. बर तू म्हणशील तस. पण आज्या लका तू शीतलसाठी एवढं करतोस बघून लय भारी वाटलं. तू दोस्त म्हणून चांगला आहेसच पण हजबंड म्हणून पण तू लय भारी आहेस. शीतलला का लय लक्की तिला तुझ्यासारखा हजबंड मिळाला. राहुले मी काय कमी लकी आहे? चल मला काम आहे. बर बाबा चलो बाय बाय. मी जातो. जा आमचं बापू इकडे येतील दुकानात. जा लवकर जा.